परमेश्वराची स्तुती असो. यावेळेस आपण आपलं लक्ष, आपलं चित्त परमेश्वर केंद्रित करू. परमेश्वराची पवित्र दैवी वाणी ग्रहण करण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी यावेळेस आपण आपल्या अंतःकरणाची विशेष तयारी करू. आपण प्रार्थनेमध्ये असू. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे, बहने दे उस हवा को, छूने दे हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे. स्वर्गाच्या पृथ्वीच्या निर्माणकर्त्या आमच्या जीवन उद्धारक देवा प्रभू परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो, नतमस्तक होतो. आमचं समर्पण तुझ्या पवित्र हातामध्ये करतो. आजच्या दिवसासाठी आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, प्रार्थना करतो. बोल प्रभू, तुझं दास ऐकत आहे. बोल प्रभू, तुझी दासी ऐकत आहे. तुझ्या पवित्र वचनाद्वारे, वाणीद्वारे तू आज आमची भेट घे. तुझी दैवी इच्छा तू आज आम्हाला प्रकट कर आणि तुझ्या गौरवाकरिता जे आम्ही ऐकू, जे आम्ही स्वीकारू, ते आमच्या जीवनातून, आचरणातून ते आम्ही इतरांना विदित करावा आणि ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद, ख्रिस्ताचं सत्य आम्ही इतरांपर्यंत पोहोचवावं असं तुझ्या दयेने आणि कृपेने होते. प्रार्थना, विनंती, घनता प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात मागतो, म्हणून तो एक. आमेन. प्रेज द लॉर्ड. सर्वप्रथम आपल्या सर्वांना हा नाताळ आणि येणारं नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं, शांतीचं, सौख्याचं, लाभाचं, प्रेमाचं, प्रीतीचं, आशीर्वादाचं आणि दीर्घायुपणाचं जावं हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. देवबापाचे आपण मनापासून आभार माने, उपकार स्तुती करूया. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता मी सदा सर्व काळ दिल्या. 2024 वर्ष परमेश्वरानं इथपर्यंत आम्हाला सांभाळलेलं आहे. सर्व वाईटापासून, दुष्टतेपासून, वातावरणातील सर्व दुश्मनापासून, सैतानाच्या प्रत्येक हल्ल्यापासून, दुष्टांच्या सर्व दुष्ट योजनांपासून, सर्व प्रकारच्या वाईट अपघातापासून आणि आम्हाला जाणत असणाऱ्या संकटापासून, न जाणणाऱ्या संकटापासून परमेश्वरानं आमचं संरक्षण केलं. त्यासाठी आपण परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देऊया. आणि पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 25 डिसेंबरचा आनंद साजरा करण्यासाठी, ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगामधील येणं हे सत्य जगापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभूनं हा वेळ, ही घटना, हा क्षण आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित केला. त्यासाठी आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. निश्चित अर्थानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद आपण मोठ्या उत्साहानं साजरा करत आहोत. ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंदामध्ये महत्व हेच आहे की ख्रिस्त या जगामध्ये आला. जगामध्ये जर पाहिलं तर ख्रिस्त जन्मोत्सवासाठी किंवा ख्रिस्त जन्मदिन किंवा नाताळ
किंवा ख्रिसमस या विषयात अनेक प्रश्नचिन्ह लोक निर्माण करतात की हा 25 तारखेलाच आहे का, किंवा या तारखेलाच ख्रिस्त जन्मोत्सव झाला का, डिसेंबर महिन्यामध्येच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला का, अशा प्रकारचे अनेक प्रश्नचिन्ह लोक मनामध्ये निर्माण करतात, एक संभ्रम अवस्था निर्माण करतात आणि ख्रिस्त जन्मदिनासाठी किंवा ख्रिस्त जन्मदिनाच्या तारखेबद्दल बरेचसे प्रश्न निर्माण करतात. पण याही सगळ्यांच्या पुढे जाऊन ऐतिहासिक पुरावे आहेत, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि बरेचसे इतिहासकारांनी हे नमूद केलेलं आहे. पण त्या गोष्टीकडे मला आपल्याला आज घेऊन जायचं नाही. पण एक मात्र गोष्ट निश्चित आहे की येशू या जगात आला. हालेलुया. या संपूर्ण मानवजातीचा उद्धार करता, या सृष्टीचा निर्माता तो 2024 वर्षापूर्वी या जगामध्ये आला आणि आमच्यासाठी एवढंच पुरेसं आहे. तो कोणत्या दिवशी आला, कोणत्या साली आला, कोणत्या वेळी आला, कोणत्या ठिकाणी आला, पेक्षा तो या भूतलावर आला. तो आमच्या सर्वांच्या उद्धारासाठी आला. हे सत्य आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि म्हणून आम्ही त्या दिवसाकडे, त्या वेळेकडे, त्या क्षणाकडे यापेक्षा येशूचं येणं या जगामध्ये झालेलं आहे. येशू आमच्या सर्वांच्या उद्धाराकरिता या कालावधीमध्ये साजरा करत आहोत. खात्रीनं या विषयात आम्ही पाहत असताना पवित्र शास्त्रामध्ये 4 शुभवर्तमानामध्ये येशू या विषयात, येशूबद्दल आम्हाला ऐकायला, वाचायला, पाहायला मिळतं. ज्या शुभवर्तमानापैकी 2 शुभवर्तमान जे आहेत, त्या 2 शुभवर्तमानामध्ये म्हणजे मत्तयाचं आणि लूकाचं शुभवर्तमान जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं देहधारी येणं जे आहे त्या येण्याविषयक विस्तृत मार्गदर्शन आम्हाला करत आहे. त्या काळची घटना प्रसंग, कोणकोणत्या परिस्थितीतून मरिया योसेफ गेले आणि कशा पद्धतीनं मरियेला ही वार्ता कळाली, मरियेला देवदूतांनी कशा पद्धतीने दर्शन दिलं, योसेफाला कसं दर्शन दिलं, मेंढपाळांना कसं दर्शन दिलं, माही लोकांना ताऱ्याच्या रूपानं कशा रीतीनं त्यांना मार्गदर्शन केलं. आणि मग या सर्व घटनांचं वर्णन आम्ही या 2 शुभवर्तमानामध्ये पाहतो. पण योहानाचं शुभवर्तमान आणि मार्काचं शुभवर्तमान ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस मार्काच्या शुभवर्तमानामध्ये 1:15 प्रमाणे मार्कानं प्रभू येशू ख्रिस्ताचा येण्याचा जो मूळ उद्देश आहे तो व्यक्त केलेला, तो प्रकट केलेला आम्हाला दिसून येत आहे. कारण की काळाची पूर्णता झालेली आहे. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेला आहे. आणि मार्क शुभवर्तमान येशू कशासाठी आला, त्याचा उद्देश जो आहे अगदी आरंभीच तो त्या ठिकाणी व्यक्त करत असलेला आम्हाला दिसून येतो. देहधारी कशा रीतीनं ख्रिस्त झाला यापेक्षा येशू कशासाठी आला याचा आरंभ पहिल्या अध्यायापासूनच मार्ग करीत असलेला आम्हाला दिसून येत आहे. आणि मग योहानाच्या शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस योहानाचं शुभवर्तमान जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं दैवत्व आम्हाला प्रकट करत आहे. येशू काल, आज, युगायुग सारखा आहे. तो अल्फा आहे, तो ओमेगा आहे, तो सत्य आहे, तो सत्य देव आहे आणि त्याचं दैवत्व आणि त्याचा मूळ आरंभ याकडे तो सर्वांचं लक्ष केंद्रित करत असलेला दिसून येत आहे. कारण की 2024 वर्षापूर्वी जन्मलेला, गवाणीत जन्मलेला देहधारी ख्रिस्त यापेक्षा त्या ख्रिस्ताचं अस्तित्व कुठून आहे, तो कोण आहे, हा योहानाचा शुभवर्तमान प्रकट करत असलेला दिसून येत आहे. आणि म्हणून योहान 1:1 ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, त्याच्याद्वारे सर्व काही झालं आणि तो शब्द देहधारी झाला आणि त्यानं आम्हामध्ये काय केली, वस्ती केली. आणि मग या येशूचं सत्य आरंभ, ज्याच्याद्वारे ही सृष्टी निर्माण झाली, त्या येशूचा सत्य प्रारंभ तो योहान शुभवर्तमान या ठिकाणी आम्हाला प्रकट करत असलेला दिसून येत आहे. म्हणजे त्याची निर्मिती आणि त्याचं देहधारण या दोन्ही गोष्टी, त्या शब्दाचं देहधारण संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी झालं, हे योहान शुभवर्तमान त्याच्या लिखाणामधून व्यक्त होत असलेला किंवा त्यातून मार्गदर्शन करत असलेला दिसून येत आहे. खात्रीनं येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी पाहत असताना प्रास्ताविकमध्ये हे आम्ही पुन्हा एकदा जाणून घेणं गरजेचं आहे. विशेष करून जी नवीन मंडळी आज ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद या ठिकाणी साजरा करण्यासाठी आलेली आहे, त्यांच्यासाठी येशूचं येणं का झालं हे आम्ही प्रथमतः जाणून घेणं गरजेचं आहे. उत्पत्तीच्या धर्मग्रंथामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस आम्हाला दिसून येतं की मानवानं आज्ञाभंगाचं पतन केलं. आणि मग म्हणजे काय, खास म्हणजे दैवामध्ये आणि मानवामध्ये यशाया 59:2 प्रमाणे पापाची आडभिंत निर्माण झाली. कारण देव पवित्र आहे, देव पवित्र आहे, अपवित्रता त्याच्या काही टिकत नाही आणि त्याप्रमाणे
मानव हा देवाच्या दैवी सहभागितेमधून दुरावलेला आहे. पापाकडे आपण पाहत असताना मूळतः पाप हा विचार आम्ही आमच्या लक्षात येत असताना देवाच्या प्रिय मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित नवीन ख्रिस्ती बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे बहुधा आम्हाला असं वाटतं की एखादी खून केला, एखादी चोरी केली, एखादी लबाडी केली, एखादा व्यभिचार केला, आम्ही म्हणतो आम्ही पाप केलं. पण आम्हाला पहिल्यांदा हे लक्षात घेणं गरजेचं आहे, पाप म्हणजे काय. तुम्ही ज्या विषय किंवा ज्याला पाप म्हणतात हे पापाचं फळ आहे किंवा पापामध्ये केलेलं कर्म आहे. कारण की तुम्ही जी कृती केली त्याला पाप म्हणतात. पण मूळतः पवित्र शास्त्रामध्ये पाप काय आहे हे आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि देवाच्या प्रेमंडळी हे अतिशय सहज आणि सोपं आहे. उत्पत्तीच्या धर्मग्रंथामध्येच आम्हाला ह्याचं प्रगटीकरण होतं की पाप म्हणजे काय. पाप म्हणजे देवाकडे पाठ करणे, देवाच्या आज्ञेकडे पाठ करणे. कारण की प्रकाशाकडे ज्यावेळेस तुम्ही पाठ करता त्यावेळेस तुम्ही अंधकारामध्ये उभा राहता आणि पापामध्ये तुम्ही जन्म घेता, पापामध्ये तुमचा प्रवेश होतो. ज्या क्षणी आदाम आणि हवेच्या मनामध्ये देवाच्या विरुद्ध तो लोभ, ती वासना ज्यावेळेस निर्माण झाली, जी वासना परत गर्भरूपी झाली आणि पापाला जिनं जन्म दिला, ती वासना ज्यावेळेस त्या विचारामध्ये आली, तो लोभ ज्यावेळेस त्या विचारामध्ये आला, मानव पापामध्ये गेला. ज्या वेळेस देवाच्या वाणीचं विस्मरण झालं त्यावेळेस माणूस पापामध्ये त्याची पावलं गेली, अंधकारामध्ये तो गेला. आणि मग अंधकारामध्ये काय आहे तर अंधकारामध्ये अंधकाराची कर्म जी आहेत त्याच्यामध्ये मग तुम्ही लबाड, निंदा, त्यानंतर शिवीगाळ, त्यानंतर राग, द्वेष, कलह, मत्सर, तट, भेद, फुटी, पापवासना, कुवासना, देहाची वासना, या सगळ्या गोष्टी त्या पापाच्या कर्मामध्ये प्रियानो येतात. पण हे लक्षात घ्या, हे कधी होतं ज्यावेळेस आम्हाला प्रकाशाची ओळख नसते. हे कधी आमच्या जीवनामध्ये घडतं ज्यावेळेस सत्याकडे आम्ही काय करतो, पाठ करतो. आणि याच्यासाठी अतिशय उत्तम उदाहरण हेच आहे की आपल्या आज मंदिरामध्ये या ठिकाणी एक प्रकाश आहे, एक लाईट आहे. आणि जर या लाईटीकडे मी पाठ केली तर माझ्या समोर काय पडणार आहे, अंधार पडणार आहे. आणि त्या प्रकाशामध्ये राहील, जीवनामध्ये माझा प्रवेश होईल. आणि म्हणून देवाच्या प्रेमंडळी पाप कधी आमच्या जीवनामध्ये होतं ज्यावेळेस आम्ही देवाकडे पाठ करतो, त्याच वेळेस आम्ही पापामध्ये चालायला सुरुवात करतो. म्हणजे पापाचा आरंभ ज्या दिवशी तुम्ही देवाकडे पाठ करता, ज्या दिवशी देवाच्या वाणीकडे पाठ करता, ज्या दिवशी तुम्ही त्या जिवंत प्रकाशाकडे पाठ करता, तुम्ही पापामध्ये चालायला सुरुवात झालेला आहे. कारण की प्रकाशाकडे ज्यावेळेस तुम्ही पाठ करता समोर फक्त अंधकारच तुमच्या दिसणार आहे. आणि तो अंधकार जो आहे तो नाशाच्या कर्मामध्येच आपल्याला चालवणार आहे. आणि मग या कर्मातून, या नाशातून, या पापातून जीवनाकडे परत घेऊन येण्यासाठी, आमचं मुख पुन्हा त्या परमेश्वराकडे केंद्रित करण्यासाठी, आमच्या आणि त्याच्यामध्ये जी पापाची आडभिंत निर्माण झाली ती आडभिंत मुसवण्यासाठी, पुन्हा एकदा आमचं देवाबरोबरचं तुटलेलं नातं पुनर्प्रस्थापित करण्यासाठी, मानवानं त्या खास मरणातून जीवनाकडे जाण्यासाठी. पापाचं वेतन मरण आहे, पण त्या मरणातून जीवनाकडे जाण्यासाठी जी दैवी योजना पवित्र शास्त्रामध्ये आखली गेली ती म्हणजे योहान 3:16, देवाने जगावर प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास करीतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आणि निश्चित अर्थानं ही योजना 2024 वर्षापूर्वी आकस्मिक घडलेली नाही. आमचा प्रभू येशू ख्रिस्त अवतारित नाहीये, तर ही एक दैवी योजना आहे. ही मानव जातीच्या उद्धारासाठी संदेशांच्या द्वारे प्रकट केलेली आहे. यशायाच्या धर्मग्रंथाचं आज आपण पठण केलं त्यात आम्हाला दिसून येत आहे. पण त्याही पूर्वी परमेश्वरानं उत्पत्तीमध्येच या योजनेचा आरंभ केलेला आहे. आणि उत्पत्तीच्या धर्मग्रंथामध्ये ज्यावेळेस तो सर्पाला
म्हणतो की ज्या दिवशी तू ते फळ खाशील, आदामाला तो म्हणतात ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. आणि त्याच्यानंतर आदामाच्या जीवनामध्ये पतन घडलं. पुन्हा परमेश्वर ज्यावेळेस त्यांना भेटायला आला त्यावेळेस त्या सर्पाला म्हटलं, तू व स्त्रीची संतती हीच मध्ये मी काय करेन, बळेस टाकेन, ती तुझं डोकं ठेचेल आणि ती तुझी टाच फोडेल. आणि याप्रमाणे पहिलं ख्रिस्ताचं भाकीत आम्हाला उत्पत्तीच्या धर्मग्रंथामध्ये परमेश्वराद्वारे त्या ठिकाणी केलेलं दिसून येत आहे. कारण की सृष्टीच्या निर्मितीपासून आतापर्यंत फक्त आणि फक्त स्त्रीची संतती झालेला एकमेव नाव आहे ते म्हणजे येशू. कारण की प्रभू येशू पवित्र आत्म्याने कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसवेल, त्याचं नाव येशू म्हणजे इमॅन्युअल, आम्हा बरोबर असणारा देव असं तो ठेव म्हटलेला आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रथम भाकीत उत्पत्तीच्या धर्मग्रंथामध्ये आहे. दुसरं भाकीत आहे ज्यावेळेस आदाम आणि हवा यांना ते नग्न आहेत याची जाणीव झाली, त्या ठिकाणी वचन सांगत आहे की परमेश्वरानं त्यांना चर्म वस्त्रे घातलेली आहेत. कसली वस्त्रे आहेत? चर्म वस्त्रे. चर्म वस्त्रे ज्या अर्थी घातलेले आहेत, कुठल्या तरी कोकराचं त्या ठिकाणी अर्पण झालेलं आहे. ती नग्नता, दैहिक नग्नता झाकण्यासाठी त्या ठिकाणी एका कोकराचं अर्पण आहे आणि त्याद्वारे ती चर्म वस्त्रे त्या ठिकाणी घातलेली आहेत. हे आमच्या ख्रिस्ताचं भाकीत उत्पत्तीच्या धर्मग्रंथामध्ये दिसून येत आहे. कारण की मानवाच्या जीवनाची ती आत्मिक नग्नता झाकण्यासाठी तो आमच्यासाठी या जगामध्ये आला. तो निवस्त्र झाला, त्यानं अपमान सहन केला, काट्याचा मुकुट घातला, तो वधस्तंभावर गेला, त्यानं अर्पण दिलं आणि तिसऱ्या दिवशी मृत्यूतून पुन्हा उठला आणि तो पुन्हा जगाचा न्यायनिवाडा करण्यास येणार आहे. त्या येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान आणि त्या येशू ख्रिस्ताची दैवी योजना याद्वारे परमेश्वराच्या पवित्र वचनातून आम्हाला प्रकट होत आहे. आणि म्हणून देवाच्या मंडळी आरंभिक ज्यांना हा दिवस आम्ही का साजरा करत आहोत यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. ख्रिस्त जन्मोत्सव काय आहे? ख्रिस्त जन्मोत्सव आमच्यासाठी तो सांता क्लॉस नाहीये. ख्रिस्त जन्मोत्सव आमच्यासाठी तो तारा नाहीये. ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजे आमच्यासाठी ती ख्रिसमस ट्री नाहीये. ख्रिस्त जन्मोत्सव जो सैतानाने आज जगासमोर प्रकट केलेला आहे, प्रदर्शित केलेला आहे, आज सगळं जग ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद साजरा करत आहे, नाताळाचा आनंद साजरा करत आहे. पण अगदी चातुर्यानं सैतानानं काय केलेलं आहे, या सगळ्या आनंदामधलं जे सत्य ख्रिस्त येशू जगाचा उद्धार तारणारा जो जन्मला तेच शुभवार्ता त्या दुष्टतेनं त्याच्यामधून काढून घेतलेली आहे. म्हणजे देहातून आत्मा काढून घेणं म्हणजे निर्जीवते येणं. त्याप्रमाणे आज जग जो ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत आहे त्यामध्ये तेच आहे. ते नुसता मृत देह साजरा करत आहे पण त्यातून आत्मा निघून गेलेला आहे. कारण की ख्रिस्ताचं सत्य शुभवर्तमानच त्याच्यामध्ये नाही आहे. ख्रिस्त केंद्रित तो जन्मोत्सव नाही आहे. म्हणून ते सर्व जे आहे व्यर्थ आहे. आणि बहुधा याचा विचार आम्ही करत असताना जग असा ख्रिस्त जन्मोत्सव का साजरा करतं यासाठी जबाबदार कोण आहे? यासाठी जबाबदार सैतानानं देखील चातुर्यानं माध्यम म्हणून देवाच्याच लोकांचा उपयोग केलेला आहे. देवाच्या इच्छेविरुद्ध बंड करण्यासाठी, देवाच्या इच्छेविरुद्ध वागण्यासाठी, देवाची आज्ञा मोडण्यासाठी प्रथम निर्मिती आदामाला त्या ठिकाणी निवडण्यात आला आणि आदामाच्या हवेच्या द्वारे प्रथम स्त्री बोलवली गेली. त्याद्वारे पाप या जगामध्ये आलं. त्याच रीतीनं आज ही ती दुष्टता देवाच्या इच्छेविरुद्ध जगण्यासाठी आज त्याच विश्वासणाऱ्यांचा उपयोग करत आहे. कुठंतरी थोडा वेळ आम्ही आत्मपरीक्षण करावं की ख्रिस्त जन्मोत्सव जगामध्ये हा अशा पद्धतीनं का साजरा होत आहे यासाठी कुठंतरी आज तुम्ही आणि मी देखील जबाबदार आहोत. जो ख्रिस्त आज आम्हाला जगासमोर द्यायचा आहे, जे शुभवर्तमान आज आम्हाला जगासमोर द्यायचं आहे, ज्या येशूची ओळख आम्हाला जगासमोर द्यायचं आहे, कुठंतरी आम्ही ती ओळख द्यायला कमी पडत आहोत का याचं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन या समयी या ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद साजरा करत असताना आम्ही करणं गरजेचं आहे प्रियानो. कारण की हा सेंट निकोलस कुठून आला आम्हाला माहित नाही. त्याचा उद्देश कदाचित चांगला असेल पण तोच लोकांनी चुकीच्या पद्धतीनं आज जगासमोर ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजे या काही ठराविक गोष्टी समोर केल्या जातात आणि कदाचित कळत न कळत आम्ही येशूच्या ऐवजी आम्ही याच गोष्टी प्रदर्शित करत आहोत का, याच गोष्टी आम्ही लोकांसमोर ठेवत आहोत का
हे देखील आम्हाला पाहणं गरजेचं आहे. आणि कदाचित सैतान देखील मोठ्या चातुर्यानं आज तुम्हाला त्या पद्धतीनं वापरत असेल. म्हणून ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद साजरा करत असताना आम्ही देखील हे तपासणं गरजेचं आहे की ख्रिस्त केंद्रित आमचा ख्रिस्त जन्मोत्सव आहे का, ख्रिस्त जगामध्ये आमच्या जीवनाद्वारे जात आहे का, हे आम्हाला पाहणं, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. देवाच्या प्रियमंडळी, देवाकडून जी अपेक्षा होती ती पूर्ण झालेली आहे. मानव जातीच्या उद्धारासाठी देवानं जे करायचं होतं ते त्यानं पूर्ण केलेलं आहे. संपूर्ण मानव जातीच्या उद्धारासाठी तो येशू दिलेला आहे. आता या दिवसाचं महत्व लक्षात घेत असता बऱ्याचदा आम्ही ख्रिस्त जन्मोत्सव, ख्रिस्त जन्मदिन आम्ही म्हणतो. आम्ही बऱ्याचदा जन्मदिन म्हटलं की एक वाढदिवस म्हणून आमच्या डोक्यामध्ये कल्पना येते. वाढदिवस म्हणजे ख्रिस्त जन्मदिन म्हटलं की वाढदिवस म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो. आणि मग वाढदिवस, जन्मदिन याच्याकडे पाहत असताना ज्याचा आहे त्याला आम्ही काहीतरी देतो. त्याला काय करतो? आम्ही काहीतरी देतो. देवानं तुमच्या आणि माझ्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र तो उद्धारकर्ता दिलेला आहे. तो आनंद त्याला आम्हाला दिलेला आहे. आणि मग त्या आनंदामध्ये आम्ही सहभागी होत असताना ज्याच्या जवळ, ज्याच्या नावाने आम्ही आनंद साजरा करतो त्यालाही आम्ही काय करतो? भेट वस्तू देतो. नाताळाकडे पाहत असताना 3 महत्वपूर्ण गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. नाताळ म्हणजे एक परिवर्तन, नाताळ म्हणजे बदल. नाताळामध्ये काय आहे? येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये येणं म्हणजे मानव जातीमध्ये बदल, निसर्गामध्ये बदल झाला. येशू ख्रिस्ताचा जर आरंभ तुम्ही पाहिला उत्पत्तीच्या धर्मग्रंथामध्ये, मग ते बोलला अंधकार होता, प्रकाश झालेला आहे. आम्ही 2024 वर्षामध्ये निसर्गामध्ये बदल, एक आकाशामध्ये एक विभिन्न, एक वेगळा तारा दिसला. म्हणजे तो तारा म्हणजे प्रतीक होतं की कोणता तरी राजा जन्माला आलेला आहे. येशूचं येणं जे होतं ते मानवानं पापाच्या दास्यत्वातून बाहेर पडावं आणि जीवनाचा भाग स्वीकारावा. म्हणून नाताळ म्हणजे काय आहे? परिवर्तन आहे. दुसरं, नाताळ म्हणजे देवाच्या समीप जाण्याचा मार्ग आहे. कारण की जो ख्रिस्त या जगामध्ये आला त्या येशूची ओळख त्या स्वर्गीय देवदूतांनी काय सांगितलेलं आहे? त्याचं नाव तू काय ठेव? इमॅन्युएल. इमॅन्युएल म्हणजे काय? आम्हा बरोबर असणारा देव, आमच्या बरोबर असणारा देव, आमच्या सोबत राहणारा देव, आमच्या मध्ये वास्तव्य करणारा देव. पहा आम्ही किती आशीर्वादित आहोत, आम्ही किती कृपा पावलेले आहोत. लक्षात घ्या, आज जगाची परिस्थिती पाहिली तर जग देवाचा शोध करत आहे. जग निसर्गामध्ये देवाचा शोध करत आहे. जग वेगवेगळ्या वाऱ्यांमध्ये देवाचा शोध करत आहे. पण आज देवाचे ख्रिस्ती विश्वासणारे या नात्याने तुम्ही आणि मी यासाठी आशीर्वादित आहोत की तुमचा आणि माझा शोध कोणी केलेला आहे? त्या देवानं केलेला आहे. तो देव देहधारी झालेला आहे. कारण की तो या जगामध्ये आलेला आहे पाप्यास शोधावायला आणि तारावायला. तो या जगामध्ये आलेला आहे. आणि तो ख्रिस्त कशासाठी आलेला आहे? तर आम्ही पुन्हा कुठं जावं? देवाजवळ जावं, देवाच्या समीप असावं, देवाच्या सानिध्यामध्ये असावं. आणि म्हणून हा दुसरा मूळ उद्देश आहे. आणि तिसरा आणि महत्वाचा उद्देश नाताळाकडे पाहत असताना, नाताळ म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं प्रास्ताविक मध्ये की जन्मदिन, आनंद देवानं आमच्यासाठी दिलेला आहे. आता आम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे की माझ्याकडून देवाची काय अपेक्षा आहे? आज माझ्या जीवनाद्वारे देवाची अपेक्षा काय आहे? आणि मी माझ्या ज्यावेळेस दान दशांश आम्ही कर्माचरण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आम्ही देवाला दिलं असं एक समाधान, असा एक आभास आमच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि मी देवासाठी काहीतरी केलं. निश्चित अर्थानं प्रियानो, जर बायबल तुम्ही वाचत असाल, त्याचं पठण करत असाल, देव तुमच्या अंडारपणाचा, देव तुमच्या राणारपणाचा भुकेला आहे का? देवाला तुमच्याकडनं काय पाहिजे आहे? देव तुमच्याकडून काय अपेक्षित करत आहे? अरे पहा, तो सृष्टीचा निर्माता आहे. पहा, तो सृष्टीचा निर्माता आहे. त्या निर्मात्याला निर्मिती काय देऊ शकतोय? हा या नागपुड्यात असणारा श्वास देखील कुणाचा आहे? त्याचा आहे. आम्ही त्यांना काय देऊ शकतो?
आम्ही काय देऊ शकतो? आणि यासाठी प्रियानो, आज ख्रिस्त जन्मोत्सवाच्या या आनंदाच्या दिनी, या प्रसंगी आज जे ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्ही या भूतलावर आमचं जीवन जगतो, ते ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी आज देवाचा आध्यात्मिक मानना काय आहे तो आम्ही ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज देव आमच्याकडून काय अपेक्षित करत आहे, देवाची आमच्याकडून काय विश्वासणारे, आम्ही उद्धारकर्ता म्हणून त्याला स्वीकारलेला आहे, आम्ही तारण पावलेले आहोत म्हणून आज या ठिकाणी या उपासना मंदिरामध्ये बसलेलो आहोत. आम्ही ख्रिस्ती नाव धारण करून या जगामध्ये आमचं जीवन जगत आहोत. ते तुमच्या आणि माझ्याकडून आज देवाची काय अपेक्षा आहे, ती अपेक्षा या समय काही काळ आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनातून आणि 2024 या वर्षापूर्वी जे घटना प्रसंग घडले त्या घटना प्रसंगातून काही वेळ जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. या घटना प्रसंगामध्ये मत्तेच्या आणि लुकाच्या शुभवर्तमानामधील जे काही घटना प्रसंग आहेत ते घटना प्रसंग या समय मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच घटना प्रसंगामध्ये जे जे पात्र, जे जे व्यक्तिमत्व आले, त्यांच्या जीवनातून काय अर्थबोध आज आम्हाला मिळत आहे आणि तो आमच्या जीवनासाठी कशा रीतीने प्रेरणादायी ठरेल आणि आम्ही त्याप्रमाणे कसं चालावं, या दृष्टिकोनातून आजचा हा मननाचा चिंतनाचा भाग आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. लूका शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 38व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो, या संदर्भाचा आम्ही शुभवर्तमान ज्यावेळेस पठण केलं त्याच्यामध्ये कुमारी मरियेला दर्शन झालं. कुमारी मरियेला काय झालं? दर्शन झालं आणि देवाच्या दूताने तिला सांगितलं की तुझ्या उदरी काय राहील? उद्धार करता जन्म घे. म्हणजे ख्रिस्त येशूचं जन्म जे आहे त्याचं भाकी जे आहे ते मरियेला, त्या तो घटना प्रसंग पुन्हा आपण नाही वाचणार, पण त्यातला जो मूळ विचार जो आजच्या मनाकरिता किंवा आम्हाला जो प्रेरणा देणार आहे त्याकडे मी थोडा वेळ लक्ष केंद्रित करणार आहे. पहा, प्रतिकूल परिस्थितीमध्ये असणारी ही कुमारिका म्हटलं तर आज 150 वर्षापूर्वीचा कालखंड पाहिला आणि भारताची परिस्थिती जर पाहिली तर पुरुष प्रधान संस्कृती होती, स्त्रियांना किती स्थान होतं आपल्याला माहित आहे. आणि 2024 वर्षापूर्वीचा कालखंड तो देखील जर तुम्ही पाहिला, तो देखील स्त्रियांसाठी कसा असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. आणि एक वागदत्त झालेली जिचा साखरपुडा झालेला आहे, एंगेजमेंट झालेली आहे, अशी स्त्री ज्यावेळेस तिला दर्शन होतं, दूत येऊन तिला सांगतात की तुझ्या उदरी पुत्र प्रसवेल, त्याचे नाव तू काय कर? येशू ठेव, त्याला इमॅन्युएल असं म्हणते. आणि मग ज्यावेळेस ही वाणी त्या स्त्रीपर्यंत आली, त्या वाणी आल्यानंतर त्या स्त्रीचा असलेला प्रतिसाद, त्याच्याकडे मला आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण की मी यासाठी या गोष्टीकडे आपल्याला घेऊन जात आहे, कारण की आता मी ख्रिस्ती विश्वासणार आहे. देव माझ्याकडून काय अपेक्षा करत असेल, देवाची माझ्याकडून काय इच्छा आहे. ज्यावेळेस मरियेला हे सांगण्यात आलं, मरियेला हे दर्शन देण्यात आलं, त्यावेळेस मरियेचा आजच्या काळामध्ये जर अशी परिस्थिती आली तर पहिला विचार आम्ही काय करू, तर माझं लग्न होणार, मी त्या कुटुंबाला काय सांगू, मी त्या समाजाला काय सांगू, मी माझ्या परिवाराला काय सांगू. बऱ्याचदा जर आम्ही वास्तविक जीवनामध्ये जर याचा विचार केला आणि अशी परिस्थिती आली तर कदाचित हे प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतील. पण त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये मरियेचा असणारा प्रतिसाद जो आहे तो प्रतिसाद फार महत्वाचा आहे. आणि म्हणून लूक 1:38 मध्ये या ठिकाणी मरिया काय म्हणत आहे, तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मी थोडा विचार करते, मी प्रार्थना करते, मी नंतर सांगते, मला थोडा वेळ द्या, मला माझ्या पतीला सांगू द्या, मला माझ्या कुटुंबाला सांगू द्या, माझी मानसिक तयारी होऊ द्या. नाही, मरियेचा प्रतिसाद, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे हो. मग देवदूत त्या ठिकाणाहून निघून गेलेले आहे. देवाच्या प्रिय मंडळी, पहिला विचार, देव आमच्याकडून काय अपेक्षा करत असते. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना म्हणतो, प्रार्थना मला येते, प्रभूची प्रार्थना आम्ही म्हणतो, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
पहा, येशूने देखील जी प्रार्थना त्याच्या शिष्यांना शिकवली त्या प्रार्थनेमध्ये देखील आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा आम्ही ज्यावेळेस आढावा घेतो, येशूचं या देहधारित या भूतलावरील जीवन ज्यावेळेस आम्ही पाहतो, या सर्वातून एक गोष्ट मात्र आम्हाला दिसून येते की तुझ्या इच्छेप्रमाणे हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना देखील काय प्रार्थना करा आणि प्रार्थनेतील मर्म तो काय शिकवत आहे, ते मर्म हेच आहे की तुझ्या इच्छेप्रमाणे हो. पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे हो. आज देवाच्या प्रियमंडळी, आज आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे या नात्याने या भूतलावर आम्ही आमचं जीवन जगत असताना देवाच्या इच्छेला आम्ही प्राधान्य देत आहोत का? देवाच्या इच्छेप्रमाणे आमचं जीवन जगण्याची मानसिकता आहे का? देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगतो का? हे आम्ही पाहणं गरजेचं आहे. कारण की पहा, देवाच्या इच्छेप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही तुमचं जीवन जगता, कारण की परमेश्वराचं वचन सांगतं की तुमच्या योजना त्या माझ्या योजना नव्हे, तुमचे मार्ग ते माझे मार्ग नव्हे. या भूतलावरील प्रवासामध्ये ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन जगतो, कधी कधी आमच्या जीवनामध्ये असे प्रसंग देखील येतील की देवाची इच्छा कधी कधी आम्ही या भूतलावरील प्रवासामध्ये एखादी घटना आमच्या इच्छेविरुद्ध घडेल. वर्तमान स्थितीमध्ये कदाचित त्याचा आम्हाला क्लेश होईल, वर्तमान स्थितीमध्ये कदाचित आम्हाला त्याचा त्रास होईल, वर्तमान परिस्थितीमध्ये कदाचित आम्हाला काही काळ त्या अपमानाच्या प्रवाहातून जावं लागेल. पण मी तुम्हाला एक खचित सांगतो की तुम्ही फक्त वर्तमान पाहू शकता, देवाने तुमचं भविष्य पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्या वर्तमान परिस्थितीमध्ये देवाच्या इच्छेला आद्यस्थान द्या आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो, त्या प्रवाहामध्ये स्वतःला ठेवा. त्या वर्तमान परिस्थितीमध्ये मरीला त्रास झाला नसेल का हो? त्या वर्तमान परिस्थितीमध्ये योसेफाने देखील काही काळ विचार केला, अरे ती आता काय झालेली आहे, गर्भवती झालेली आहे, तिला सोडण्याचा विचार योसेफ देखील त्या ठिकाणी करत होता. त्याही प्रसंगातून तिला जावं लागलं नसेल का हो? पण प्रियानो, त्या परिस्थितीतून ती जरी गेली तरी तिच्या भविष्य होतं, जगाचा उद्धार करता तिच्या जीवनातून येणार होता. हालेलुया. कदाचित काही दैवी योजना वर्तमान परिस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला खटकणाऱ्या असतील, तुम्हाला आणि मला त्रास देणाऱ्या, वेदना देणाऱ्या असतील, पण देवावर विश्वास ठेवा आणि देवाला म्हणा तुझ्या इच्छेप्रमाणे हो, माझ्या नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि हा विचार घेऊन आपलं जीवन जगा. वर्तमान कठीण असेल पण भविष्य तुमच्यासाठी आशीर्वादित ठरेल. हालेलुया. आणि म्हणून यावर आम्ही विश्वास ठेवून त्याप्रमाणे देवाच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करू. जिच्याबरोबर लग्न करायचं आहे ती आता काय झालेली आहे, गर्भवती झालेली आहे. बरोबर आहे, मानवी दृष्टिकोनातून त्यानं तिला सोडण्याचा विचार केलेला आहे. पण त्यावेळेस मत्तई 1:19-24 मध्ये आम्ही पाहतो, दूतांनी त्याला दर्शन दिलं. ती दैवी योजना योसेफाला प्रकट केली. ती दैवी योजना ज्यावेळेस योसेफाला प्रकट करण्यात आली त्यावेळेस योसेफाचा असलेला प्रतिसाद मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये आणि पहिल्या अध्यायामध्ये आणि 24व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, काय योसेफाचा प्रतिसाद आहे. तिथंही ज्यावेळेस देवाची दैवी योजना त्याला प्रकट होते, 24व्या वचनामधील योसेफाचा असणारा प्रतिसाद जसा मरियेचा प्रतिसाद होता, आपण सांगितल्याप्रमाणे हो, त्याचप्रमाणे योसेफाचा प्रतिसाद आम्हाला 24व्या वचनामध्ये दिसतो. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा पडल्याप्रमाणे केले आणि त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला. पहा, देवाच्या आज्ञेचा स्वीकार आणि त्याचं आज्ञापालन. देव आमच्याकडून काय अपेक्षित करत आहे?
देव प्रारंभापासून तुमच्या आणि माझ्या जीवनापासून काय अपेक्षित करत आहे? आदाम आणि हवेच्या जीवनापासून देवाला काय अपेक्षित होतं? आदामाला थोडीच तो म्हटला होता की तू श्रम कर आणि याच्यातला 10वा भाग तू रोज मला देत जा, तू घे सगळं खा, तुला सगळं काही दिलेलं आहे. काय अपेक्षा आहे की ते जे मी सांगितलेलं आहे ते करू नको. त्या मधल्या झाडाचं फळ तू काय करू नकोस, खाऊ नकोस. खाशील तर खास बसशील. देवाची अपेक्षा कायच आहे की एवढीच आहे की मानवानं त्याचं आज्ञा पालन करावं. लेवीच्या ग्रंथामध्ये परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुमच्या पिढ्यांवर तो काय करेल, त्याच्या आशीर्वादाचा वर्षाव करेल. अनुवादाच्या 30व्या अध्यायामध्ये तो आपल्या मुलाबाळासह माझी आज्ञा पाळशील तर हे आशीर्वाद 7 वाटेने तुझ्याकडे धावत येतील. अनुवाद 28 मध्ये देखील तो तेच म्हणत आहे. देव तुमच्या आणि माझ्याकडून काय अपेक्षित करत आहे? आज ख्रिस्त जन्मोत्सवाच्या या दिनी आम्ही काय ख्रिस्ताला देऊ शकतो? ख्रिस्ताला द्या समर्पित त्याच्या इच्छेप्रमाणे जगणारं जीवन. ख्रिस्ताला द्या त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या आज्ञेचं पालन करणारं जीवन, ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञेमध्ये आहे. जो पुरुष परमेश्वराचे भय करतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य आहे, तो आशीर्वादित आहे. हा योसेफ हे आव्हान स्वीकारत असताना त्या ठिकाणी तो ज्यावेळेस झोपेतून उठलेला आहे, झोपेतून उठल्यानंतर त्यानं प्रभूच्या दूताने जे आज्ञा दिलेलं होतं त्याप्रमाणे त्यानं केलेलं आहे. देवाच्या प्रिय मंडळी, ख्रिस्त जन्मोत्सवाचा ख्रिस्ती विश्वासाच्या नात्याने मी देवाला काय देऊ तर ते आज्ञाधारक जीवन आपण देऊ. देवाला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी देव आमच्याकडून जे अपेक्षित करत आहे त्या वचनाप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगण्याचा निश्चय करू. त्यानं तत्क्षणी त्या ठिकाणी त्या आज्ञेचं पालन केलं आणि जे दूतांना आज्ञा केलेलं होतं त्याप्रमाणे त्यानं केलेलं आम्हाला दिसून येत आहे. ख्रिस्त जन्मोत्सवाच्या या प्रसंगामध्ये तिसरा आणि महत्वाचा विचार, ख्रिस्त आमच्याकडून काय अपेक्षित करत आहे. आता थोडासा हा विचार आम्ही लक्षात घेत असताना, जो ख्रिस्त जो 2000 वर्षापूर्वी 24 वर्षापूर्वी जो येशू आला त्याची ओळख काय आहे? तो इमॅन्युएल. त्याचा अर्थ काय आहे? आम्हा बरोबर असणारा देव. ज्या पवित्र शास्त्रामध्ये ज्या परमेश्वराची ज्या यहोवा देवाची आम्हाला ओळख येत होते, तो परमेश्वर त्याच्या नावामध्ये एक नाव काय आहे? तो आमचा याह्वे शमा, आम्हा सानिध्य असणारा देव. उत्पत्तीच्या धर्मग्रंथामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस उत्पत्तीच्या धर्मग्रंथामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की देव रोज मानवाला काय करत असे? भेटायला येत असे. ज्या वेदीचं निर्माण केलं, जे मंदिर निर्माण केलं, जी प्रार्थना व्यवस्था निर्माण केली, ती प्रार्थना व्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश काय आहे? की तो त्या ठिकाणी येईल आणि तो आपल्या लोकांना काय करेल? भेटेल. देवाची इच्छा आहे की त्यानं निर्मिलेल्या मानवाच्या सहभागितेमध्ये राहावं. आज तुमच्या आणि माझ्याकडून देवाची काय अपेक्षा आहे? तिसरा विचार प्रियानो, आम्ही त्या इमॅन्युएल आम्हा बरोबर असणाऱ्या देवासोबत आमचं जीवन जगावं. खऱ्या अर्थानं आज 2024च्या 25 डिसेंबरच्या म्हणजे वर्षा अखेरच्या या काही कालावधीमध्ये असताना तुम्ही 2024चा विचार करा आणि प्रार्थनापूर्वक विचार करा. या प्रार्थनेमध्ये आम्ही कोणाच्या सहभागितेमध्ये राहिलो? आम्ही किती काळ देवाच्या सहभागितेमध्ये आम्ही राहतो? किती काळ आम्ही देवाला दिलेला आहे? देवाच्या सानिध्यात आम्ही किती काळ राहिलो? असं जर कोणी विचारलं तर म्हणा की देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी समयाची आवश्यकता नाही, कारण की आम्ही संपूर्ण आमचा भूतलावरील प्रत्येक श्वासच आम्ही देवाच्या सानिध्यात ठेवला पाहिजे. तो देव देहधारी झाला, त्याने आपलं सिंहासन सोडलं, तो भूतलावर आला, तो आमच्या सहभागितेमध्ये आला. आम्ही त्याच्या सहभागितेमध्ये जातो का? तो आजही म्हणतोय मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हा बरोबर आहे. आज आम्ही त्याच्या बरोबर आहे का?
ज्यावेळेस तुम्ही त्याच्या सहभागितेमध्ये जाताना तुम्ही त्याच्या सामर्थ्यानं भरता. त्याच्या सहभागितेमध्ये तुम्ही जाता त्यावेळेस पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं मध्ये तुम्ही राहता. जगातील ज्ञानामध्ये नाही तर देवाच्या दैवी अनुग्रहामध्ये तुम्ही तुमचं जीवन जगता. आणि म्हणून एक घटना प्रसंग लूक 1:41 मधला जो आहे तो यावेळेस मला या ठिकाणी आपल्या समोर ठेवायचा आहे. अलिशिबा आणि मरियेची भेट. अलिशिबा ज्यावेळेस मरियेला अभिवादन करते, ज्यावेळेस मरिया अभिवादन करते, त्या घटना प्रसंगामध्ये काय झालं? मरिया व अलिशिबा याची भेट. मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने भरली. ज्यावेळेस तुम्ही ज्याच्या बरोबर येशू आहे, तुम्ही कोणाच्या संगतीत राहावं, तुम्ही कोणाच्या सहभागितेमध्ये राहावं, देवाची तुमच्या आणि माझ्याकडून काय अपेक्षा आहे, आम्ही कसं जगावं, आम्ही त्याच्या सानिध्यात राहावं, आम्ही याचा विचार करत असताना आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की या घटना प्रसंगामध्ये मरियेच्या अभिवादनानं अलिशिबा पवित्र आत्म्यानं भरली का हो? मरियेच्या स्पर्शानं अलिशिबा पवित्र आत्म्यानं भरली असेल का हो? मुळीच नाही. का भरली? कारण की मरियेच्या उदरामध्ये जो होता तो कोण होता? येशू. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू उठला आहे. पक्क झालं, झोप पूर्ण झालेली नाही. अहो आपण, मला माहित आहे तुम्ही परत मला ईस्टरला दिसणार आहे, पण एवढ्या ऍडव्हान्स विश नका ना करू. अजून आहे 3 महिने आहेत, परत आपण वधस्तंभावर येणार, परत आम्ही पुनरुत्थान करणार आहे. अजून त्याला एक काळ आहे. जागे आहात? होसाना, होसाना. प्रेज लॉर्ड. आज या सहभागितेमध्ये त्या मरियेच्या उदरामधला असणारा येशू काय करत आहे? त्याद्वारे त्या स्पर्शानं ती पवित्र आत्म्यानं भरत आहे. म्हणून हा तिसरा विचार 2025 मध्ये जात असताना पुन्हा एकदा मला आपल्याला सांगायचं आहे, आम्ही कोणाच्या सहभागितेमध्ये राहू. जर कदाचित तुम्ही मागचे 2-3 महिने चर्चला आला असाल तर आम्ही शिक्षकवावर प्रशिक्षण घेत आहे मध्ये राहावं, आम्ही कोणाच्या सानिध्यामध्ये राहावं. आणि मग याच्याकडे आम्ही विचार करत असताना 3 प्रकारचे लोक जे योग्य सल्ला देतील, जरी आम्ही आमच्या दृष्टिकोनातून ते चुकीचं असेल पण योग्य जे सल्ला देतील त्यांच्या सहभागितेमध्ये राहा. कारण की नामान कोणाच्या जीवनामध्ये त्या सेवकाने योग्य सल्ला दिला. भले तो नामाच्या इच्छेविरुद्ध होता पण त्या सेवकाने धाडसानं सल्ला दिला. कारण की यानं जर तुम्हाला आधी काय करायला सांगितलं असतं तर तुम्ही केलं असतं. त्यानं फक्त पाण्यामध्ये जायला सांगितलंय. जो योग्य सल्ला देतो त्याच्या बरोबर राहा, तुम्ही त्याच्या बरोबर राहा. मार्काच्या शुभवर्तमानामध्ये 2 अध्याय 3 वचनामध्ये 4 लोकांनी एका पक्षघाती मनुष्याला देवाकडे गेले. अशा लोकांकडे सोबत तुम्ही राहा जे तुम्हाला देवाच्या सानिध्यात नेण्यासाठी मदत करतील, ज्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त असेल. अशा लोकांच्या सहभागितेमध्ये राहा. 1 तिमोथी 4 प्रमाणे संत पौल तिमोथ्याला देवाच्या वचनामध्ये वाढवण्यासाठी काय करत आहे? मार्गदर्शन आणि प्रोत्साहन करत आहे. देवाच्या प्रेमाने अशा लोकांच्या सहभागितेमध्ये राहा जे तुम्हाला देवाच्या वचनामध्ये वाढवतील, जे तुम्हाला योग्य सल्ला देतील, जे तुम्हाला देवापर्यंत नेण्यासाठी मदत करतील, जे तुम्हाला वचनामध्ये वाढवण्यासाठी मदत करतील. देवाच्या प्रेमाने अशाच लोकांच्या तुम्ही काय करा? सहभागितेमध्ये राहा. कधी कधी अशा लोकांच्या सहभागितेमध्ये राहत असताना येशू आम्हाला, कारण की कधी कधी आमच्या इच्छेविरुद्ध आम्हाला सल्ला घ्यावा लागेल. घ्या, कारण की जर देव त्या माध्यमातून तुमच्याशी बोलत असेल तर तुम्ही अशाच लोकांच्या सहभागितेमध्ये राहा. 2025 मध्ये त्या सहभागितेकडे लक्ष द्या. देवाच्या इच्छेला समर्पित व्हा. देवाला आज्ञा केलेल्या आज्ञाचं पालन करा आणि देवाच्या सहभागितेमध्ये जा. 4था प्रसंग जो आहे लूक शुभवर्तमान 2 अध्याय 16 वचनामध्ये ख्रिस्ताचं दर्शन रानात बसलेल्या मेंढपाळांना झालं.
मी आता त्याचं विसरत नाही, पण मुख्य भाग मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. दर्शन झाल्यानंतर त्यांनी एक गोष्ट केली. काय केली? मी वारंवार ती गोष्ट सांगत असतो आणि मला खरोखर ती गोष्ट ज्या ज्यावेळेस वाचतो प्रेरणा निर्माण होते. रात्रीच्या समयामध्ये अंधकारामध्ये अचानक दूतांचा समुदाय त्या ठिकाणी प्रदर्शित झाला आणि त्यांना त्या ठिकाणी दर्शन झालं. तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. ही वाणी, ही शुभवार्ता त्यांच्यापर्यंत आली आणि ज्यावेळेस ही शुभवार्ता त्यांच्यापर्यंत आली त्यावेळेस लुकाच्या शुभवर्तमानामध्ये आणि दुसऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो त्या ठिकाणी असं वचन मला सांगत आहे 16व्या वचनामध्ये, तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरी आणि योसेफ गव्हाणी ठेवलेले बालक त्यांना सापडले. ते घाईघाईने कुठे गेले? येशूच्या दर्शनाला गेले. घाईघाईने गेले येशूच्या दर्शनाला गेले. कारण की येशूच्या दर्शनाला ते गेले. तो आनंद जो होता तो आनंद त्यांना त्या ठिकाणी थांबू शकला नाही. तो आनंद त्या ठिकाणी, ती सुवार्ता त्या ठिकाणी त्यांना थांबवू शकली नाही. कारण त्या सुवार्तेने त्यांच्या अंतःकरणामध्ये जी चुरचूर निर्माण केलेली होती, जी प्रेरणा त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली होती, ती प्रेरणा इतकी मोठ्या प्रमाणात होती की वचन सांगतं की ते घाईघाईने येशूच्या दर्शनाला गेले. 2025 मध्ये जात असताना शुभवर्तमान ख्रिस्ताच्या या जन्मोत्सवाच्या दिनी ही चौथी गोष्ट देव आमच्या प्रेरणापेक्षा काय करत असेल, आम्ही घाईघाईने त्याचं शुभवर्तमान गाजवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असावं. आम्ही त्याचं सत्य शुभवर्तमान गाजवण्यासाठी तत्पर असावं. त्याच घटनाप्रसंगाकडे आपण जात असताना दुसऱ्या बाजूला मागी लोकांना ताऱ्याद्वारे ही वार्ता का कोणीतरी राजा जन्मला आहे. आणि मागी लोकांच्या बाबतीत ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस आम्हाला हेच दिसून येत आहे की मागी देखील जिथपर्यंत तो तारा त्यांना घेऊन चालला तिथपर्यंत ते ताऱ्याच्या मागे चालले आणि जिथं ख्रिस्त होता तिथं तो तारा काय झाला? थांबला आणि त्यांनाही काय झालं? ख्रिस्ताचं दर्शन झालं. आज आम्हाला ख्रिस्ताचं दर्शन झालेलं आहे का? आज आम्हाला सुवार्ता कळालेली आहे का? किंवा सुवार्तेचा आनंद आमच्या मनामध्ये झालेला आहे का? ती चुरचूर आमच्या अंतःकरणाला लागलेली आहे का? आणि खरोखर ख्रिस्ताचं शुभवर्तमान पोहोचवण्यासाठी आम्ही ती घाई दर्शवत आहोत का? बऱ्याचदा असं होतं की आम्ही चुकीच्या गोष्टीमध्ये बऱ्याचदा घाई करतो, पण ज्या गोष्टीमध्ये आम्हाला घाई करायला पाहिजे त्याच्यासाठी मात्र आम्ही विलंब बाळगतो, त्याच्यासाठी मात्र आम्ही लाज बाळगतो. जगातील कोणतीही वाईट गोष्ट करत असताना आम्हाला लाज वाटत नाही, पण ख्रिस्ताचं शुभवर्तमान पोहोचवण्यासाठी मात्र आम्हाला लाज वाटते. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याची आम्हाला कधीच लाज वाटत नाही, पण ज्याचा अभिमान बाळगायला पाहिजे त्याची मात्र आज आम्हाला लाज वाटते. आज विचार करूया, आम्ही खरोखर 2024 मध्ये आम्ही किती लोकांपर्यंत येशू नेलेला आहे, किती लोकांपर्यंत येशू नेण्याचं माध्यम झालेलं आहोत, आम्ही किती लोकांपर्यंत येशू पोहोचवण्याची घाई केलेली आहे. मला दर्शन झालं, कारण की ज्यावेळेस ते मेंढपाळ तिथं पोहोचले त्यावेळेस दूतांनी जे सांगितलं ते त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं असं म्हटलेलं आहे. आज आम्ही खरोखर ख्रिस्ताचं दर्शन मला झालेलं आहे का? आणि ते दर्शन मी जाहीर करत आहे का? मी ज्यांना माहित नाही त्यांच्यापर्यंत ते पोहोचवत आहे का? आत्मपरीक्षणाचा विचार. त्यामुळे चौथा विचार जे आहे, घाई करायची असेल तर त्या ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये करूया. त्या घाईघाईनं शुभवर्तमान गाजूया. त्या घाईघाईनं चुकीची कर्म करण्यापेक्षा त्या घाईघाईनं सत्कर्म, चांगली कर्म करूया, देवाचं गौरव करूया. पाचवा विचार या ठिकाणी म्हणतंय शुभवर्तमान याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये ख्रिस्ताचं दर्शन ज्यावेळेस होतं, ख्रिस्ताचं एन्काउंटर, ख्रिस्ताबरोबर ज्यावेळेस तुम्ही जुळले जाता त्याच्यानंतर परत मागे न फिरणे. एकदा नांगराला हात घातला तर परत मागे
फिरायचं नाही. अलिशाला ज्यावेळेस पाचारण करण्यात आलं त्यावेळेस त्याचं जे त्याचं शेतीचं उत्पन्नाचं ज्या काही गोष्टी होते ते बैल जे होते ते त्यानं सगळं त्या ठिकाणी नष्ट केलं आणि तो कुठं गेला? एलिया बरोबर निघून गेला. एकदा नांगराला हात घातला की मागे फिरणे नाही. कारण तुम्ही मागे जर परत फिरला तर पुन्हा एकदा तुमच्या रस्त्यामध्ये तो हेरोद बसलेला आहे. मग त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 12व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो, मग हेरोदाकडे जाऊ नका, हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. कारण की त्याच मार्गाने ते गेले असते तर काय झालं असतं? हेरोद वाट बघत आहे. देवाच्या जुन्या आदामाला आम्ही त्या स्तंभावर आता आम्ही त्याला खिळलेला आहे. आता आम्ही ख्रिस्ताच्या ठाई नवीन उत्पत्ती आहोत. आम्ही नवीन आदामामध्ये आमचं जीवन जगत आहोत. जर आम्ही पुनरुत्थानाचे साक्षीदार आहोत, जर आम्ही उद्धार पावलेला आहे, जर आम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे, तर अजून देखील आम्ही जुन्या गोष्टीमध्ये आमचं मन चित्त कसं लागतं? अजूनही आम्ही अंधकाराच्या गोष्टीमध्ये आमचं जीवन का व्यतीत करत आहोत? कोणत्या गोष्टी आहेत? तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. याचं विश्लेषण करण्यामध्ये मी वेळ नाही घालवणार कारण की तुम्ही फार सुज्ञ आहात. तुम्ही प्रभू उठलाय म्हटलं की तुम्ही खरोखर उठलाय म्हणता म्हणजे तुम्हाला समजतं येशू उठलेला आहे, तो आलेला आहे, तुम्हाला माहित आहे, तो तुम्हाला भेटलेला आहे, तुम्हाला माहित आहे. म्हणून अंधकाराची कर्म काय विचारू नका बरं का. तुम्हाला माहित आहे जुन्या गोष्टीमध्ये तुम्ही आहात की नाही, जुन्या गोष्टीमध्ये आमचा प्रवास आहे की नाही. पहा, येशूचं दर्शन झालेलं आहे. आता त्या मार्गाने नाही परत मागं जायचं, आता पुढे जायचं. मागं गेला की तो हेरोद बसलेला आहे. हेरोद कोण आहे? हेरोद कोण आहे? ख्रिस्ताचा घात करणारा हा हेरोद आहे. त्या बालकांना कत्तल करणारा हा हेरोदाची प्रवृत्ती आहे. देवाच्या दैवी योजनेमध्ये अडखळ निर्माण करणारा विचार हा हेरोद आहे. जर अजूनही देवाच्या कार्यामध्ये अडखळ करणारी चित्तवृत्ती आमच्या ठाई आहे तर आम्ही हेरोदाच्या वाटेवर आहोत. आम्हाला ख्रिस्ताचं दर्शन मुळी झालेलंच नाही. आम्ही अजूनही देवाविषयक, देवाच्या मंडळीविषयक, देवाच्या सेवकांविषयक, देवाच्या लोकांविषयक, देवाच्या परिचित लोकांविषयक जर अजूनही आम्ही चुकीच्या पद्धतीनं जीवन जगत आहोत तर आम्ही त्या हेरोदाच्या वाटेवर आहे, हेरोदाच्या प्रवृत्तीचे आजारी आहोत. विचार करूया. अजूनही पहा, ख्रिस्ती विश्वासाने अजूनही जुनी रूढी परंपरेमध्ये आहेत. मी वारंवार दरवर्षी या गोष्टी सांगतो, नमूद करतो, पण अजूनही काही लोकांच्या मध्ये बदल नाही. मी सांगतो ते काय आहे. 1 नोव्हेंबर ऑल संडे, 1 नोव्हेंबरला जाऊन लोकांना कबरेवर फुलं चढवायचे असतात. अजूनही लोकांना 40वा खूप प्रिय वाटतो. अजूनही 40व्या दिवसामध्ये आम्ही रंगमाळतो. अशा अनेक गोष्टी आहेत. काही गोष्टी संपुष्टात आलेल्या आहेत, काही गोष्टी संपुष्टात येणं बाकीच आहे. कारण की यापूर्वी तर काही लोक पुनरुत्थानाचा आनंद रात्री 12 वाजता साजरा करत होते. मला कोणतरी म्हटलं आम्हाला रात्रीची शुभवर्तमान गाजवायचं आहे. रात्रीचं कशाला, दिवसाचं गाजवूया. लोक झोपल्यानंतर तू काय जाऊन सांगणार आहेस प्रभू उठलाय म्हणून? लोक जागे असताना सांगणार प्रभू उठलेला. त्या कबरेवर गेल्या महिला येशू ख्रिस्ताचा मृतदेह पाहण्यासाठी अजूनही आमचे काही मंडळी आहेत. पुनरुत्थानाच्या दिवशी अजूनही कब्रस्तानात उपासना करतात. अरे कोणाची उपासना आणि कशासाठी करतात? ख्रिस्ताचं दर्शन अजून झालं नाही का? तो पुनरुत्थित झालेला आहे कळलेलं नाही का? पुन्हा मातीकडे काय जाताय? पुन्हा त्या मातीकडे जाऊन कोणती उपासना करताय? मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत त्याला देवाकडे आणण्याचा प्रयत्न करा. मेल्यानंतर ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसालाच पुरे करा, सोडून द्या. पाठ करा. त्या जुन्या गोष्टीमध्ये नका अडकू.
ते वर्ष श्राद्ध कशाबद्दल त्या कबरेवर जाऊन परत आणि परत आम्ही फुलं टाकतो. कुणाला टाकतो? मातीला फुलं लावणं म्हणजे काय हो? आयडल वर्शिप करणं. बरोबर आहे का? मातीला फुलं, हार, मेणबत्ती लावणं म्हणजे काय? पुन्हा एकदा आम्ही काय करणं? त्या मातीची पूजा करणं. कशासाठी आम्ही त्या जुन्या ख्रिस्ताचं दर्शन अजूनही झालेलं नाही का? हे वर्षानुवर्ष सांगणं भाग पडतं यासाठी की अजूनही आम्ही त्या जुन्याच मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. ख्रिस्ताचं दर्शन झालेलं आहे, मार्ग नवीन धारण करा. कारण की जुन्या विचारसरणीमध्ये ख्रिस्त विरोधी शिक्षण आहे. म्हणून लक्षात घ्या, हा 5वा विचार आम्ही लक्षात घेऊया. ख्रिस्त जन्मोत्सवाच्या दिनी देवाची अपेक्षा. 6वा विचार या ठिकाणी आपल्या समोर जो आहे तो मत्ती शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये. या ठिकाणी आम्ही ख्रिस्ती विश्वासाने म्हणून जगत असताना एक वारंवार एक विचार आहे. आमचं आणि आमच्या कुटुंबाचं आम्ही पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे. कुटुंबाचं संरक्षण, आमच्या लेकरांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. लेकरांचं संरक्षण, कारण की शास्त्र सांगतो तू आपल्या मुलाबाळासह माझी वाणी ऐकशील. आता या प्रसंगामध्ये एक घटना फक्त संदर्भ म्हणून मी घेत आहे. या ठिकाणी योसेफाला त्या ठिकाणी दर्शन झालं 13व्या वचनामध्ये. ते गेल्यावर महाप्रभूचा दूत योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, ऊठ व बालक व त्याची आई यांना घेऊन मिस्र देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा. कारण की बालकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा काय कर? रक्षण कर. कारण की हेरोद असून देखील त्याला मारण्यासाठी टपलेला आहे. देवाच्या मंडळी, आमच्या वैयक्तिक जीवनासोबत आम्ही आमच्या कौटुंबिक जीवनाकडे देखील काही काळ लक्ष देणं गरजेचं आहे. कौटुंबिक जीवनाकडे आम्ही पाहणं गरजेचं आहे. आमच्या लेकरांचं आम्ही संरक्षण करणं गरजेचं आहे. हेरोद म्हणजे त्या दुष्टतेचं प्रतीक आहे. सातत्यानं आपल्या उपासना मंदिरातून हे सांगण्यात येतं, तुम्ही तुमच्या लेकरांकडे लक्ष ठेवा. तो सैतान गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे त्याच्या लेकरांना गिळंकृत करण्यासाठी टपलेला आहे. तुमच्या पिढीला नष्ट करण्यासाठी तो टपलेला आहे. आता तुम्ही विश्वासाने झालेला आहात. आता त्याच्या पुढे दुसरं त्याचा प्लॅन काय आहे? तुमच्या पिढीला विश्वासापासून बहकून घेऊन जाणे, त्याला देवापासून दूर करणे, त्याचा नाश करणे. योसेफाला सांगितलं तो हेरोद टपलाय, तू जा, घेऊन जा त्याला. त्या लेकरांना तू काय कर? घेऊन जा. आज कौटुंबिक जबाबदारी देखील आहे. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या लेकरांकडे थोडं पाहणं गरजेचं आहे. गेल्या आम्ही त्या प्रशिक्षणाच्या काळामध्ये याही गोष्टीवर आम्ही विचार केला. त्याच्या सहभागितेमध्ये राहणं म्हणजे काय? त्याच्या कुटुंबामध्ये त्या देवाच्या सहभागितेमध्ये आम्ही त्याच्या लेकरांना ठेवणं गरजेचं आहे. आज आमची लेकरं कुठं आहे? संतती देवानं दिलेलं धन आहे. हा वारंवार विचार मी आपल्या मंडळीला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि हे धन तुमच्यासाठी देणगी स्वरूपात आलेलं आहे. आणि जर त्या 5,000, 2,000, 1,000 या इसमाला जर तो मालक जर परत विचारू शकतो की तुम्ही या धनाचं काय केलं, तर तुमच्या लेकरांच्या बाबतीत तो विचारणार नाही का तुमची लेकरं कुठे आहेत? आज तुमची लेकरं त्या देवाच्या सहभागितामध्ये आहेत का? त्या कौटुंबिक वातावरण आपण देत आहात का? शेतकऱ्यांचं उदाहरण लक्षात ठेवा. शेतकरी ज्यावेळेस एखादं बीज पेरतो त्यावेळेस ते बीज पूर्ण वाढेपर्यंत, ते बीज पूर्ण फळ देईपर्यंत डोळ्यात तेल घालून शेतकरी त्या बीजाचं संरक्षण करत असतो. काय काय तो बघतो पहा. शेतकरी, त्याला पोषक वातावरण आहे का? त्याला योग्य पाणी आहे का? त्याला योग्य खत आहे का? त्याची वाढ योग्य होत आहे का? त्याला सूर्यप्रकाश योग्य मिळत आहे का? त्याला आवश्यक असणारी जीवनसत्व त्याच्या वाढीसाठी मिळत आहेत का? त्याचप्रमाणे तुमची लेकरं वाढण्यासाठी ते पोषक वातावरण तुम्ही
तुमच्या कुटुंबामध्ये देत आहात का? त्या सैतानापासून, त्या दुष्टतेपासून तुमच्या लेकराचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही त्या लेकराला योग्य आवश्यक असणारं खत पाणी, त्याला योग्य आवश्यक असणारं जीवनसत्व, त्याला योग्य असणारा तो प्रकाश, तो दैवी प्रकाश, त्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह, ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये ठेवत आहात. तुम्ही त्याच्या सामर्थ्यात राहाल तर तुमची लेकरं त्या सामर्थ्यात वाढतील. ते वातावरण आज तुम्ही तुमच्या लेकरांना देत आहात का? आत्मपरीक्षण करा. 6वा विचार, देवाची काय अपेक्षा आहे? पहा, देव तुमच्या अंधारपणाचा दानाचा भुकेला नाहीये. हो, तुम्हाला का असं वाटतं की मी दान दिलं म्हणजे माझं सगळी जबाबदारी संपली? नाही. काय देवाची अपेक्षा आहे सांगून घ्या. मी कसा आहात हे मनुष्य बरे काहीतरी त्याने तुला दाखवले. काय विचार आहे? पहिला विचार हाच आहे, समर्पित ख्रिस्ताला जीवन, त्याच्या इच्छेप्रमाणे जगा. दुसरा विचार हाच आहे, त्यांना आज्ञेचं, ज्या आज्ञा दिल्या त्या आज्ञेचं पालन करा. तिसरा विचार हाच आहे की आम्ही त्याच्या सहभागितेमध्ये राहा. चौथा विचार हाच आहे की त्याचं दर्शन मिळालेलं आहे, शुभवर्तमान गाजवण्याची घाई करा, ते जाहीर करा, येशूची ओळख जगाला द्या. पाचवा विचार हाच आहे की जुन्या मार्गामध्ये, जुन्या परंपरेमध्ये, रूढीमध्ये जीवन जगू नका. आता ख्रिस्ताच्या काही तुम्ही नवीन उत्पत्ती आहे. 6वा विचार हाच आहे की ज्याप्रमाणे हेरोदाचं पासून त्या बाळाचं रक्षण करण्यासाठी दर्शन आहे, त्याप्रमाणे तुमच्या ही पिढीचं रक्षण करण्यासाठी देवाचं वचन सांगतं तो आपल्या मुलाबाळासह त्याची वाणी आहे. आणि 7वा विचार शेवटचा विचार आहे आणि तो आम्हाला आनंद देणारा आहे. मत्ती शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 19 आणि 20. आमच्या दैनंदिन जीवनासाठी आहे. प्रत्येकाचा काळ मर्यादित आहे, प्रत्येकाचा समय मर्यादित आहे. तुमच्या जीवनामध्ये जर संकट आहे, तुमच्या जीवनामध्ये जर त्रास आहे, तुमच्या जीवनामध्ये कटकटी आहे, तुमच्या जीवनामध्ये व्याधी आहे, जर तुम्ही निराशित आहात, जर तुम्ही कर्जामध्ये डुबलेले आहात, जर तुम्ही समस्यामध्ये आहात, तुम्ही कुठल्याही अशा दूषित प्रसंगामध्ये आहात, समय त्याचा अल्प आहे. म्हणून शेवटच्या घटना प्रसंगामध्ये या ठिकाणी 19व्या वचनामध्ये, मग पुढे हेरोद मरण पावल्यावर प्रभूचा देव मिसर देशात योसेफाच्या दर्शनात येऊन म्हटले, उठ, बालकाला आईला घेऊन इस्रायलाच्या देशास परत जा. म्हणजे मरणावर आनंद करू नये हा विचार काही मी देत नाहीये, पण हेरोद हे मरण जे आहे ते ख्रिस्ताचा घात करणार आणि ते संकट टळलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या प्रेमाने मला हे सांगायचं आहे, 2024 जर वर्ष तुमचं त्या संकटामध्ये असेल, अडचणीमध्ये असेल, कष्टामध्ये आहे. पहा, सैतान काय करत आहे माहिती का? आमच्या अशक्तपणाचा फायदा घेतो आणि आम्हाला काय करतो? विश्वासापासून कुंपत करायचा प्रयत्न करतो. फक्त संयम ठेवा, संयम ठेवा. कोरोनाचा देखील एक काळ येऊन गेला ना, त्या काळामध्ये बऱ्याच लोक घाबरले, चिंताग्रस्त झाले. हे संपणार का नाही? आम्ही परत बाहेर येऊ का नाही? आमचं जनजीवन सुरळीत होईल का? असे अनेक प्रश्न त्या आमच्या मनामध्ये त्या कालावधीमध्ये आले. पण त्याचाही काळ काय होता? मर्यादित होता. हेरोदाचा काळ मर्यादित होता. संकटाचा काळ मर्यादित आहे. जर आज तुम्ही अशा कोणत्याही संकटाच्या कालावधीमध्ये असाल, फक्त एकच सांगेन, देवाची जी आज्ञा आहे त्याप्रमाणे स्वतःला त्याच्या सहभागितेमध्ये ठेवा. बस, काही करू नका. कारण की युद्ध तुमचं नाही, युद्ध कुणाचं आहे? त्याचं आहे, तो आपल्या पक्षाचा आहे. आणि म्हणून त्याला वाट द्या, तुम्ही शांत राहा, त्याला समय द्या. तो काळ आहे मर्यादित आहे, मर्यादित काळ आहे. संकटाचा काळ मर्यादित आहे. म्हणून 24 मध्ये जरी असाल आणि 25 मध्ये जरी तुम्ही जात असाल तरी हा विश्वास घेऊन जावा की प्रत्येक संकटाचा काळ मर्यादित आहे. हेरोदाचा काळ देखील मर्यादित होता. तुमच्या जीवनामध्ये असलेल्या संकटाचा काळ देखील मर्यादित आहे. सार्वत्रिक एकच गोष्ट आहे, ती म्हणजे येशू. हालेलुया, हालेलुया. सार्वत्रिक या जीवनामध्ये, या नंतरच्या जीवनामध्ये देखील घेऊन जाणारी एकच गोष्ट आहे, येशू. हालेलुया.
आणि म्हणून तो येशू कधीच सोडू नका. त्या येशूची सोबत कधीच सोडू नका. तो इमॅन्युअल त्याची सोबत कधीच सोडू नका. तो यावेळी आम्हाला सांगितलं त्याची सोबत सोडू नका. संकट तुम्हाला भीती दाखवतील, संकट त्या मृगजळासारखे असतील, तुम्हाला विश्वासामध्ये कुंकट करण्याचा प्रयत्न करतील. घाबरू नका, कारण की तो विजयी परमेश्वर आहे. कारण की मरण देखील त्याला 3 दिवस देखील ते थांबू शकलं नाही. तिसऱ्या दिवशी मरणावर विजयी होऊन तो पुनरुत्थित झालेला ख्रिस्त आहे. हालेलुया. तो पुन्हा जगाचा न्यायनिवाडा करण्यास येणार आहे. हालेलुया. म्हणून त्याच्या संकटाचा काळ हा काळ आहे मर्यादित आहे. हेरोदाचा काळ मर्यादित होता, संकटाचा काळ देखील मर्यादित आहे. म्हणून विश्वासामध्ये स्थिर, अढळ आणि तत्पर असं जीवन जगा. आणि म्हणून या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या निमित्तानं देवाला अपेक्षित असणाऱ्या या 7 गोष्टी आज आपल्या हृदयपटलावर कोरून ठेवा आणि देवाच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या आज्ञेप्रमाणे, त्याच्या सहभागितेप्रमाणे त्याची सुवार्ता गाजवण्यात घाई करत जुना मार्ग सोडून नवीन मार्गामध्ये, नवीन आदामामध्ये, नवीन उत्पत्ती या नात्याने आपलं जीवन जगून आपल्या कौटुंबिक, आपल्या लेकरांची काळजी घेत विश्वासामध्ये खंबीर राहा. संकटाचा काळ अल्प आहे. हाच ख्रिस्त जन्मोत्सवाचा संदेश आपल्यासाठी आहे. देव करो या वचनाप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी देवाचा आत्मा आपल्याला मार्गदर्शन करो. प्रार्थनेत असू. पवित्र प्रभू, हे वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. याप्रमाणे जगण्यासाठी तुझा पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू सदैव ठेव. तुझं गौरव आमच्याद्वारे करून घे. येशूच्या नावात मागतो. आमेन.